नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची पूर्वपरीक्षा पार पडली। या पूर्वपरीक्षेत आज आयोगाने नवीन एक काय केलं आहे, त्या ठिकाणी सेट केला आहे, माइलस्टोन सेट केला आहे की आयोगाने आतापर्यंत सांगितलं की जे तुम्ही माइंडसेट आजपर्यंत केलेले आहेत की या विषयावर इतके प्रश्न येतील तितके प्रश्न येतील, त्यालाही बगल देऊन आम्ही दुसरंही काही करू शकतो। फॉर एक्झाम्पल की जसं आपण बोललो होतो की सिलेबसमध्ये राज्यशास्त्र शब्द आला, राज्यशास्त्र शब्द आल्यामुळे त्या ठिकाणी एखादा प्रश्न हा त्या राज्यशास्त्र या कोर्सवर म्हणजे कोर्स जी आहे कॉन्सेप्ट त्यावर येऊ शकतो आणि तुम्हाला काय तत्वज्ञ ते त्या ठिकाणी विचारले, बरोबर। त्याच्यानंतर जर दुसरं बघितलं विचारवंत विचारले, त्याच्यानंतर बघितलं भूगोल आणि जे इतिहास आहे या विषयाचं वेटेज आता 10 प्रश्न एवढं केलं आणि पॉलिटी जो आजपर्यंत 10 प्रश्नांवर यायचा त्याला आता 15 प्रश्न इतकं सेट केलं। सो त्याच्यामुळे थोडासा वेगळा यावेळेस दिसतो आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता जी आहे याला प्रत्येकी 10 मार्क्सचा त्या ठिकाणी वेटेज देण्यात आला, म्हणजे त्यांची एकूणच संख्या 20 इतकी होती। आजच्या पेपरचं जर तुम्हाला इलॅबोरेशन दाखवलं तर मी तुम्हाला या प्रकारात सांगू शकतो की आजचा जो पेपर होता, ठीक आहे, या पेपरमध्ये एकूणात 7 जोड्या जुळवा होत्या। किती संख्या होती जोड्या जुळवांची? 7। आणि एक लक्षात ठेवायची, जोड्या जुळवा ह्या काय असतात, बोनस मार्क्स असतात, ठीक आहे। त्याच्यानंतर 17 जे होते ते होते मल्टी लाइनर क्वेश्चन आणि जर रिझनिंग मॅथ वगळलं तर उरलेले 36 जे होते ना हे होते वन लाइनर क्वेश्चन। सो अशा प्रकारचा आजचा पेपर होता, ठीक आहे। आणि आजचा पेपरमध्ये मॉडरेट वगैरे लेवल प्रत्येक विषयाचं जर असेल ते त्या विश्लेषक जे असतील फॅकल्टी ते तुम्हाला रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी सांगतीलच। आपण काय करतो या ठिकाणी तुमचं भूगोल आणि राज्यशास्त्र या दोन विषयावरचं आता स्पष्टीकरण बघणार आहोत। चला, कोणते क्वेश्चन कॅन्सल होणार आहे त्याचंही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, त्याचा संदर्भ देऊन मी तुम्हाला सांगतो। ओके, चला आता लक्ष द्या की या ठिकाणी आपण बघतोय भूगोल आणि राज्यशास्त्र या दोन विषयावरचं एक्सप्लेनेशन। ओके, चलो आता पहिला प्रश्न आहे, माझ्याकडे ग्रुप डी आहे, म्हणजे तुमचा जो सेट डी आहे तो सेट डी दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण आधारित प्रश्न बघणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न आहे, चॅम्पियन अँड सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रकार आहे? आता हा बघा, हा जो क्वेश्चन आहे हा आउट ऑफ द बॉक्स आहे, कारण की याच्या संदर्भात आता खूप सारे रेफरन्स बुक, जसे आम्ही रेफरन्स बुक यूज करतो टीचिंगसाठी, खूप सारे बघितले, त्याच्यातही याचा काही संदर्भ आढळेना। शेवटी मी काय केलं की इंडियाचा बघा एक रिपोर्ट आहे, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, म्हणजे दर 2-2 वर्षांना जी काय होत असते त्या ठिकाणी आपण कॅनोपी मोजतो किंवा त्या ठिकाणी जंगलांची गणना होत असते, वृक्ष गणना होत असते। त्या रिपोर्टमध्ये 2019च्या रिपोर्टमध्ये मला, ठीक आहे, 2019चा जो रिपोर्ट होता त्यामध्ये पेज नंबर 153 वर याचा उल्लेख मिळाला आणि तिथे असं दिलं होतं की हे जे आहे चॅम्पियन आणि सेट ऍक्च्युली यांनी हे वर्गीकरण केलं 1968 मध्ये आणि यांनी महाराष्ट्राचं वर्गीकरण जे केलं आहे ते केलं आहे 6, ठीक आहे, 6 मुख्य विभागात केलं आहे, ठीक आहे, आणि त्याचे 17 सबटाईप केले आहेत। जसं आपण नेहमी बोलत असतो की जर एखादा प्रश्न अनोळखी आला त्याचं उत्तर 1 असण्याचे चान्सेस तिथे जास्तीत जास्त असतात। सो तुक्का इथं तो लागला। आता रिस्क घेतली नसेल, सोडवला नसेल तर ते फार चांगलं असेल, कारण की हा तुक्का अप्लायच होईल असं आहे का? नाही। सो त्याचं उत्तर असेल 1 नंबर। आता हे बघा, याचा गव्हर्नमेंटचा जो रिपोर्ट आहे त्याचा संदर्भ मी तुम्हाला दिला, त्याच्यामुळे आन्सर चेंज होण्याची शक्यता नाहीच। दुसरा क्वेश्चन ऍक्च्युली हा करंट बेस्ड क्वेश्चन आहे, पण भूगोलाच्या सेगमेंटमध्ये विचारला गेला। प्रश्न विचारला, भारतातील कोणतं शहर आहे जे भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत म्हणजे स्वच्छ भारत जो निर्देशांक आहे नीती आयोगाचा त्याच्यामध्ये सलग 3 वेळा स्वच्छ शहर, आता पहिलं दुसरं असं काही म्हटलं का त्यानं पहिलं दुसरं 10वं नाही, त्याला विचारलं की कोणाची रेंज ही 3 वेळा आहे। आणि एक लक्षात घ्या की इंदोर जे आहे हे 6 वेळा आहे। या वर्षीचा जर स्वच्छ भारत निर्देशांक तुम्ही बघितला तर इंदोर जे आहे ना हे सलग 6व्या वेळा आहे, त्याच्यामुळे हे नसेल। पुणे पहिल्यांदा 9व्या स्थानावर इथं आलं, मुंबई जे आहे ते 3ऱ्या स्थानावर आलं, ओके, पण सलग वगैरे नाही। सो सुरत जे आहे ना हे सलग 3ऱ्या स्थानावर आहे, म्हणजे सलग 2ऱ्या स्थानावर आहे 3 वेळा, सलग 3 वर्षातून कितव्या स्थानावर आहे? 2ऱ्या। सो त्याच्यामुळे कळलं, हा ऍक्च्युली करंटचा क्वेश्चन येईल, ओके, पण भूगोल या सेगमेंटमध्ये त्यांनी टाकला। नंबर नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणतो की भारतात धवल क्रांतीची सुरुवात। आता लक्षात घ्या की हे शब्द असे जरा कठीण वाटतात तुम्हाला, धवल क्रांती वगैरे। सो इथे जर बघितलं तुम्हाला दिसते व्हाईट रिव्होल्यूशन, ठीक आहे, श्वेत क्रांती त्याला म्हणतो। आता ऍक्च्युअल मध्ये हा जो प्रश्न आहे ना मी 100% सांगतो हा प्रश्न कॅन्सल होईल। का कॅन्सल होईल त्याचं कारण समजून घ्या। गोष्ट आहे 2 ऑक्टोबर 1970 ची, ठीक आहे, कोणता दिवस आहे? 2 ऑक्टोबर 1970। वर्गीस कुरियन यांनी काय केलं होतं ऍक्च्युली यावेळेस जे
पंतप्रधान होते ते होते श्रीमान राजीव गांधी. ओके. आणि याच्या आधी जे वर्गीस कुरियन यांनी काय म्हटलं होतं की भारतात सध्या जशी दुधाची कमतरता आहे, तुटवडा आहे, तर तेव्हाचा त्याचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे की एक लीडिंग कंट्री बनवायची आहे जे दूध उत्पादनामध्ये, म्हणजे तुटवडा असणारा देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन असणारा देश, हे स्वप्न वर्गीस कुरियन यांनी बघितलं होतं. आणि त्याला त्या स्वप्नाला हे देण्यासाठी, बळ देण्यासाठी, पंख देण्यासाठी त्या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1970ला राजीव गांधीजी यांनी मोतीहारी, कोणतं गाव आहे मोतीहारी, आणि कुठे आहे रे, बिहारमध्ये आहे. सो या ठिकाणी काय करण्यात आलं, या ठिकाणी ही योजना जी आहे, म्हणजे नॉर्मली ही स्कीम जी आहे ही लॉन्च केली किंवा ही क्रांतीची नीव रोवली. आणि लक्षात ठेवायचं याच वेळेस याचे उद्देश काय होते, भारताला काय करणे, दूध उत्पादनात त्या ठिकाणी अग्रेसर बनवणे, आणि दुसरं लोकांचं पोषण मूल्य बनवले. कारण की तुम्हाला माहिती आहे दूध हे जे आहे याला पूर्णान्न म्हणतात, ठीक आहे. आणि सो आपल्याला पोषण मूल्य लोकांमध्ये आणायचं होतं. सो तो एक उद्देश होता. आणि यासाठी आपण न्यूझीलंडवरून काय केल्या होत्या, 100 गायी त्या ठिकाणी काय केल्या होत्या, आपण आयात केल्या होत्या. कळलं का? मग मला एक सांगा, याचं उत्तर जर हे असेल, म्हणून आपण म्हणतो पहिला टप्पा जो आहे तो 70 ते 80 दरम्यान आहे. आणि याला काय म्हणतो आपण, ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधाचा महापूर आणणे, तुटवड्याच्या ठिकाणी महापूर आणणे. कळलं का? सो त्याच्यामुळे आयोग आता पहिल्या किट काय देतो मी तुम्हाला सांगतो. आयोग पहिल्या किट तुम्हाला उत्तर 1971च देईल. कळलं का? पण आपल्याला काय विचारलं, सुरुवात कधीपासून झाली, सुरुवात तर याच्यात कुठे नाहीच ना, हा प्रश्न 100% काय होईल, कॅन्सल होईल. नंबर नेक्स्ट. आता हा आपली जी नोट्स आहे तुमच्याकडे असणारी, ठीक आहे, रिव्हिजन नोट्स, त्यामधून जसाच्या तसा आलेला क्वेश्चन आहे की महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर, माहिती आहे तुम्हाला दख्खनचं पठार, याच्यावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी कोणत्या स्थानिक दगडाचा, बघा लक्ष द्या, मी काय सांगतो की कोणत्या स्थानिक दगडाचा, असा प्रश्न विचारला. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात बरेच सारे काय आहे, खडक आहेत, ठीक आहे. सो इथे जर बघितलं इथे तुम्हाला जांभा खडक दिसतो. चंद्रपूरच्या उत्तर भागात तुम्हाला काय दिसतो, विंध्ययन प्रकारचा दिसतो. या भागात तुम्हाला आर्कियन नावाचा खडक दिसतो. इथे धारवाड नावाचा दिसतो, ठीक आहे. सो जर बघितलं तर ह्या श्रेणी दिसतात, ऍक्च्युली खडकांच्या काय त्या श्रेणी आहेत. इथं बघितलं तुम्हाला त्या ठिकाणी कोणती गोंडवाना श्रेणी दिसेल. आणि जर महाराष्ट्रात म्हटलं ऍक्च्युअल मध्ये बेसाल्टचा जर तुम्ही विचार केला, बेसाल्ट आहे कुठं नेमकं, तर लक्षात ठेवायचं बेसाल्ट आहे दख्खनच्या पठारावर. आणि एक लक्षात घ्या की महाराष्ट्र किती आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 30/77/13, ठीक आहे. आणि या 30/77/13 पैकी 10% हे कोणाचं आहे, कोकणचं आहे, म्हणजे 30,728, म्हणजे किती टक्के गेलं, हे गेलं 10%, याच्यातून मायनस झालं, म्हणजे या 100%तून 10% कोकणचे मायनस झाले. आणि 10% जो आहे हा या ठिकाणी असणारा पूर्व विदर्भ आहे. सो 10% या ठिकाणी मायनस झालं. सो असं जर बघितलं तर महाराष्ट्राच्या 80, महाराष्ट्राच्या एकूण, महाराष्ट्राच्या म्हणतोय, महाराष्ट्राच्या 80% भागावर कोणता आहे, बेसाल्ट नावाचा खडक आहे. कळलं का? महाराष्ट्राच्या म्हणतोय मी. आणि जर तुम्हाला म्हटलं की पठाराच्या किती आहे, फक्त पठार म्हणजे कोणतं, सह्याद्री पासून इकडचा भाग, सो इथे किती आहे, इथे 90% आहे. कळलं का रे? कारण की 10% मायनस झाले, हे 90% त्याचं असेल. सो आता एक लक्षात घ्यायचं की हे काय म्हणतात 80 ते 82% आहे. लक्षात ठेवायचं त्याने शब्द काय वापरला, कारण की इथं तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, सर नेमकं बेसाल्ट की ग्रॅनाइट, बेसाल्ट की ग्रॅनाइट. लक्षात ठेवा त्याने काय विचारला, शब्द विचारला कोणत्या स्थानिक, स्थानिक कोणता आहे, बेसाल्ट. कळलं का रे? सो त्याच्यामुळे उत्तर क्रमांक 4. नंबर नेक्स्ट, औष्णिक विद्युत प्रकल्प. आता मला एक सांगा, औष्णिक विद्युत प्रकल्प तुम्हाला माहित नाही का, सांगा मला, सांगा कोराडी कुठे आहे, सर कोराडी आहे ते आहे नागपुरात. मग सर्वात पहिले जोड्याजुळवासाठी काय सांगितलं तुम्ही, 3 नंबरवरून जायचं. मग मला एक सांगा, या ठिकाणी काय आहे, उरण. आता तुम्हाला माहित असेल की सर उरण तर नेमकं रायगडमध्ये येते, मग आयोगाने इथं भलतंच दिलं. लक्षात ठेवा उरण कुठं येतं, रायगडमध्ये येतं. आणि आयोगाने काय दिलं इथं बघा, व्यवस्थित लक्ष द्या, उरण ठाणे दिलं आयोगानं, कारण की रायगड तो ऑप्शन मध्येच नाही ना. कोराडी कुठे आहे, कोराडी नागपुरात आहे. ओके. पारस कुठे आहे, पारस आहे अकोल्यात. आणि फेकरी कुठे आहे, भुसावळ जवळ आहे, जळगावात. मग मला सांगा इथं जोड्या काय लागून राहिल्या, इथं कोराडीला लागेल 2, मग बघा 2 कुठे दिसतं तुम्हाला, हे बघा इथं 2 आहे, इथे 2 आहे. कळलं?
हे गेलं. त्यानंतर पारस अकोला, अकोला कुठे, इथे आहे 4 नंबर. बघा मग 4 नंबर, इथे 4 आहे, इथे 4 आहे. नंतर हे तुम्हाला माहिती फेकरी कुठे आहे, जळगाव मध्ये. मग शेवटी 3 असलं पाहिजे, कुठे दिसतं 3 आणि इथे 1. जर आयोगानं भाग पाडलं तुम्हाला की बाबा 4 नंबर तू काय कर, त्या ठिकाणी उत्तर देतो, तुम्हाला उत्तर पण काय द्यावं लागेल, त्या ठिकाणी 4च द्यावं लागेल. कळलं का? हे नंतरचं डोकं. आता आयोग काय करेल काय नाही ते देव जाणे, पण हा प्रश्न महाराष्ट्रात कोणाचा चुकणार नाही, हेही तेवढंच काय आहे, फिक्स आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणतो क्वेश्चन, म्हणतो रायलसीमा. रायलसीमा म्हणजे काय रे बाबा, की त्या ठिकाणी रायलसीमेच्या संदर्भात बघितले तुम्हाला 2-3 काय दिसतात, जिल्हे दिसतात. कुन्नूर असेल, त्यानंतर जर बघितलं अनंतपूर असेल, चित्तूर असेल, कडप्पा असेल. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला रायलसीमा दाखवतो. रायलसीमा म्हणजे ऍक्च्युली हा तेलंगणाचा भाग आहे, सध्याचा तेलंगणा आणि आंध्रचा भाग आहे. ठीक आहे. कोणकोणते जिल्हे येतात तिथं, इथं येतो चित्तूर नावाचा जिल्हा, चित्तूर. त्यानंतर इथं कुर्नूल, आणि ज्याला तुम्ही कडप्पा किंवा कुडप्पा म्हणता, हा कडप्पा जिल्हा पण इथंच येतो. ओके. आणि अनंतपूर नावाचा येतो. ठीक आहे. अनंतपूर हा पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. आणि हा कुठे येतो, हा येतो त्या ठिकाणी रायलसीमा. आता भारताची जी नोट्स आहे आपली विदर्भ आयएस अकॅडमीची, तिथं जसाच्या तसा मॅप दिला आहे. त्या मॅपवरून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता आला असता. मग बघा की जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तेलंगणाचा भाग येत असेल, समजा आताचं तेलंगणा, मोस्ट ऑफ द प्रदेश तेलंगणा. जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कोणतं राज्य दिसतं, या ठिकाणी तुम्हाला कर्नाटक दिसतं. खालच्या साईडनं कोणतं दिसतं, खालच्या साईडनं तुम्हाला तमिळनाडू दिसतं. ठीक आहे. आणि या साईडनं कोणता दिसतो, या साईडनं तुम्हाला आंध्रचा किनारा दिसतो, आंध्रचा किनारा. मग मला सांगा, यानं काय विचारलं, याने विचारलं तुम्हाला की बाबा रायलसीमा पठाराचं स्थान कुठं आहे. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या, कर्नाटक पठाराच्या उत्तरेला आहे का, नाही. हे बघा, हे कर्नाटक आहे, तर कर्नाटकेच्या कोणत्या साईडला असेल, या ठिकाणी पूर्वेला असेल. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर कुठं मिळतं, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. आलं का लक्षात, आलं का? याला एक तर तेलंगणा पठार म्हणतात किंवा रायलसीमा म्हणतात. कळलं? सो हे अशा प्रकारे. नंबर नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन येतो रो वाहतूक. आता रो वाहतूक याच्यावर जरा प्रश्न आला, आणि एक इथं नॉर्मली तुक्काच मारायचा होता. का तुक्का मारायचा होता, त्याचं कारण समजून घ्या. कारण की या ठिकाणी काय झालं होतं, या ठिकाणी आपण कधी वाचत नाही. रोल ऑन रोल ऑफ काय असते, नॉर्मली काय असते की रोड ट्रान्सपोर्टेशन आणि रेल्वे ट्रान्सपोर्टेशन हे एकमेकासोबत जोडण्यासाठी त्याला म्हणतात रोल ऑफ रोल ऑन. ठीक आहे. आणि हे मोठ्या प्रमाणावर चालवली झाली. जर याची सुरुवात जर बघितली, आता अलीकडे ते काय झालं, ते येडियुरप्पा होते म्हणजे तेलंगणाचे, त्यांनी पण ते तशा प्रकारचं कार्य केलं होतं. आणि जर तुम्हाला विचारलं की बाबा याच्या पुढे आता हे कुठे झालं, तर लक्षात ठेवा, याची जी सुरुवात तुम्हाला दिसते. ओके. सो या रोल ऑन रोल ऑफ ची जर दिसते 15 जून 2004. किती रे, किती तारीख आहे, तारीख आहे 15 जून 2004. आणि सुरुवात कुठे झाली होती माहिती का, सुरुवात झाली होती त्या ठिकाणी कोकण रेल्वेनं. आता हा जर बघितलं तर नॉर्मली हा प्रश्न तुम्ही असाही सॉल्व्ह करू शकले असते की बाबा हा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात आहे, सो तिथून आपण एक सेन्स लावू शकतो. ठीक आहे. रोल ऑन रोल ऑफ. सो ज्याची सुरुवात कुठे झाली होती, मी तुम्हाला सांगितलं कोकण रेल्वे, आणि कधी 15 जून 2004. ठीक आहे. आणि कुठे, तर त्या ठिकाणी कोलाड ते सुरतकल. कोणतं होतं रे बाबा, कोलाड मुंबई मधलं आहे, ते सुरतकल या ठिकाणी. सो त्याच्यामुळे याचं उत्तर काय आलं पाहिजे, कोकण रेल्वे मार्ग. कळला? नंबर नेक्स्ट, आता तुम्हाला आले त्या ठिकाणी राज्य आणि पर्यटन स्थळ. ठीक आहे. आता मंदिरं किंवा हे काय आहेत, गुरुद्वार वगैरे आहेत. सो आता एक लक्षात घ्या की तुम्हाला याच्यातला जर एखादं जरी माहित असतं ना तरी जमलं असतं. मला एक सांगा फक्त की तुम्ही बऱ्याचदा बंदीपोरा, अवंतपोरा असे नाव ऐकता ना, की बा अवंतपोरा म्हणतात त्याला, अवंतपूर वगैरे किंवा बंदीपोरा अशी नावं ऐकत नाही का तुम्ही? म्हणजे जे ज्यावर नेहमी काय होतं, शेलिंग होतं, की ज्या ठिकाणी नक्सलाइट ऍक्टिव्हिटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात असतात. सो तुम्ही इथं एक सेन्स लावू शकता. ते नाही माहीत असेल तर हरियाणाचा अंबाला जो मतदारसंघ होता तो सुषमा स्वराजांचा होता. ठीक आहे. सो आता एक लक्षात घ्या, हिमाचल प्रदेश हे काय आहे, हिंदूंच्या संस्थानाच्या संदर्भात आहे. हिंदूची जी देव मंदिर आहेत, देवळं. सो त्रिलोकनाथ आणि नैना देवी तिथे आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर पंजाबमध्ये तरन तारण नावाचा गुरुद्वारा दिसतो आणि बाबा बकाला नावाचा दिसतो. ठीक आहे. हे दोन्ही काय आहेत, फेमस त्या ठिकाणचे गुरुद्वारा आहेत. कळलं का? सो मला सांगा मग या ठिकाणी जम्मू काश्मीरला 3 लागलं पाहिजे, हे इथं लागतं इथे. मग मला सांगा, आयोगानं ऑलरेडी जर तुम्हाला हिमाचल प्रदेशचं काढून दिलं, मग तुम्हाला काय या ठिकाणी 2च ठिकाणं करायचं आहे. हरियाणा हा सुषमा स्वराजांचा अंबाला जो होता हा त्यांचा मतदारसंघ होता. सो त्याच्यामुळे डी ला 2 लागायला पाहिजे, डी ला 2 लागतं. सो उत्तर क्रमांक काय असेल या ठिकाणी 2.
ठीक आहे. आता नाही त्यावेळेस थोडंसं प्रेशर असतं, नाही सुचत, पण मी तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीनं झालं असतं. ओके, चुका प्रत्येकाच्या होतात. आता मीही पेपर दिला, सो माझी चुका होणार आहे, त्याच्यात काही आहे का दुमत नाही. नंबर नेक्स्ट. आता हा जो क्वेश्चन आला, हा आला भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भात. तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या 5वरून एक सेन्स लागतो. तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक घनता कुठली आहे, जर तुम्ही राज्यांमध्ये सर्वाधिक घनता म्हटली तर, ठीक आहे. भारताची घनता किती, 382. महाराष्ट्राची किती, 365. आणि इथे कशाची विचारली, पहिल्या 5तली. तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक घनतेमध्ये तुम्हाला बिहार दिसतं, 1106. कळलं का? मग मला एक सांगा, शेवटी लागणार कोणते आहेत, हेच आहेत. ओके, आता बघा, याला 3ला तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी बरोबर बघायचं. हिमाचल प्रदेश आहे, हरियाणा आहे, आणि त्याच्यानंतर एक आहे तो म्हणजे काय, झारखंड. आता मला एक सांगा तुम्ही की घनता कुठे असेल, सपाट भागात जास्त असेल की त्या ठिकाणी जर आपण त्याला म्हटलं की असा भाग की जिथे डोंगराळ आहे. सो मला एक सांगा, यापैकी 3पैकी डोंगराळ कोणता दिसतो तुम्हाला, हिमाचल प्रदेश दिसतो. आणि मग कमीवाला कोणतं दिसतं, 1 2 3. मग बघा 2ला 1 लागणारे कोणते आहेत. सो सर इथे नाही लागत पण इथे लागतं. आता राहिले 2 तुमचे, एक राहिलं हरियाणा आणि एक राहिलं झारखंड. सो आता मला एक सांगा की हरियाणा आणि झारखंड या दोघांचा सेन्स घेतला, ठीक आहे, हरियाणा झारखंड, तर तुम्हाला कोणाचा दिसेल, तर झारखंड जे आहे ना याचा तुम्हाला दिसतो 414. हे पण काही प्रमाणात पठारी आहे ना ऍक्च्युली, म्हणजे झारखंड हा पठारी भाग आहे, पण हरियाणा हा जर बघितला दिल्लीच्या सटीक भाग आहे. सो इथं मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय दिसते, त्या ठिकाणी घनता दिसते. कळलं का? घनता म्हणजे काय असते रे, घनता म्हणजे एकूण लोकसंख्या, एखाद्या क्षेत्राची एकूण लोकसंख्या भागीला त्याचं एकूण क्षेत्रफळ, याला काय म्हणतात, घनता म्हणतात. आलं का? सो आता बघा की हरियाणाला काय लागलं पाहिजे, 573. मग लागतं का, बीला काय लागलं पाहिजे, बीला 1 मिनिट सॉरी, ठीक आहे. बघा की या ठिकाणी काय झालं पाहिजे, जे तुमचं बिहार आहे याला 1106 लागलं पाहिजे. लागतं का, हे बघा बिहारला 1106 लागलं. त्याच्यानंतर दुसरं हिमाचल प्रदेशला 2, याला 2 लागलं पाहिजे. आता येतोय तुमच्या नेक्स्ट मुद्द्यावर. तो नेक्स्ट मुद्दा काय म्हणतो की त्या ठिकाणी हरियाणाचं किती आहे. सो हरियाणा आलं पाहिजे 573. मग बघा 1ला 3 लागतं का, हो सर 1ला 3 लागतं. मग उत्तर क्रमांक काय असेल, 2 असेल, कारण की झारखंड किती आहे, 414. आलं. नंबर नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन येतोय की आता शिखरांचा क्रम विचारला. ऍक्च्युअल मध्ये इथेही आयोगानं जोड्या देताना बराचसा मिस्टेक केली. पहिली जोडी तुम्हाला तिथे सांगितली, इथेही थोड्या प्रमाणात मिस्टेक केला. ओके, काय मिस्टेक केला व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला हे माहित आहे, आपण एक कोड नेहमी बोलत असतो, काय, कसा मी हसतो, कसा मी हसतो, अत्र्य तव्ये, अत्र्य तव्ये, ठीक आहे, आणि चिह म्हणजे काय आहे, हा क्रम आहे. कोणाकोणाचा आहे, कळसुबाई, साल्लेर, ठीक आहे. आता मला एक सांगा, साल्लेर तुम्हाला 2 नंबरवर दिसतं ना, तर मग साल्लेरला काय लागलं पाहिजे, सर्वात जास्त उंची, कारण की सर्वाधिक उंची इथंच आहे. कळसुबाई तर ऑप्शन मध्ये नाही. मग आपल्या 4ला 1 लागलं पाहिजे, लागलं. काय लागलं पाहिजे, 4ला 1 लागलं पाहिजे. कळलं का रे? सो इथं लागून राहिलं का. नंबर नेक्स्ट. आता जर म्हटलं, हे बघा हे साल्लेर आलं. आता काय आहे, मांगी तुंगी, सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर. मला एक सांगा की इथे जर बघितलं, इथं तुम्हाला काय दिसते, सप्तशृंगी दिसते. मग सप्तशृंगीला, ठीक आहे, त्या ठिकाणी सप्तशृंगीला किती लागलं पाहिजे, तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी जर बघितलं आपण, याच्याहून तर ऍक्च्युअल मध्ये तुमचं उत्तर येऊनच राहिलं. उत्तर काय होऊन राहिलं तुमचं, या ठिकाणी येऊनच राहिलं. कारण की असं तर कधी होणार नाही की साल्लेरला सर्वात कमी आलं. फक्त इथं आयोगाने एक मिस्टेक काय केलं, मांगी तुंगी जी आहे ना ते 1100 मीटर दिली. हे नाही द्यायला पाहिजे होती माझ्या मते. कारण की इथे जर तुम्ही बघितलं तर मी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर बघितलं आहे, म्हणजे टुरिझमच्या. सो 43 फीट आहे. आणि 43 फीट म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्याची उंची जी आहे ना ते तुम्हाला जास्त दिसते. जास्त म्हणजे इट्स मीन किती दिसते, सो 1323 मीटर दिसते. किती पाहिजे होती, 1323 मीटर. पण ठीक आहे, आयोगानं उत्तर तुम्हाला दिलं इझी करून. सो मला एक सांगा, मग या ठिकाणी साल्लेरची किती, 15. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे, की एकाच उत्तरावरून तुमचं उत्तर येताना दिसेल. कळलं का रे? मग मांगी तुंगीचं काय लागलं, इथे 4 नंबर. आता इथे काय दिलं आहे, इथे दिलं आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरचं किती, 13 4. आणि सप्तशृंगी किती, 14 16. सो दिले, आयोगानं म्हटलं तर म्हणायचं. ओके, कळलं. नंबर नेक्स्ट. पुढे बघा. ओके, सो आता हे काय होते, आपले भूगोलाचे प्रश्न. आता आपण बघतोय त्या ठिकाणी राज्य व्यवस्थेचे प्रश्न. ठीक आहे,
क्वेश्चन नंबर 51 पासून सुरुवात आहे ग्रुप डी ला, ठीक आहे. आणि तुमच्या सेटमध्ये जो कोणता असेल, ठीक आहे, तर तो सेट तुम्ही बघून घ्या. कळलं? चलो आता बघा की संविधानाच्या ज्या समित्या होत्या, म्हणजे संविधान काय करायचं, संविधान जे निर्मिती झाली, संविधान सभेनं अनेक समित्यांच्या मार्फत आपले कामं केलं, म्हणजे 22 आपण म्हणतो की त्या समित्या होत्या त्याच्या मार्फत काम केलं. आणि त्यातली एक समिती विचारली, ती म्हणजे काय, भारतीय संविधान सभेच्या कार्याविषयक समिती. म्हणजे काय त्या ठिकाणी की फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. आणि तुम्हाला माहिती आहे की या समितीचे अध्यक्ष कोण होते, गवा मावळणकर. कोण होते? गवा माळवणकर होते. ठीक आहे. सो हे दिसायला पाहिजे आपल्याला. कळलं का? जवाहरलाल नेहरू संघराज्य समिती होती, बाबासाहेब आंबेडकर जे होते ते मसुदा समिती होती, ठीक आहे. राजेंद्र प्रसाद यांच्या संदर्भात 2-3 समित्या होत्या. कळलं का? सो त्याच्यामुळे उत्तर काय येईल, उत्तर क्रमांक 1. हा प्रश्न नेहमीच्या वाचनातला आहे तुमचा. नंबर नेक्स्ट, संविधान सभेच्या सल्लागार समितीने, आता हे बघा हा क्वेश्चन आहे ना, हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा नॉर्मली आपण कधी वाचत नाही. इथं काय विचारलं, ही समिती कधी वाचण्यात येत नाही. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने म्हटलं, सल्लागार शाखा इथं नाही समजत असेल तर इथं काय म्हटलं त्यानं, द ॲडवायझरी ब्रांच ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. कळलं का? म्हणजे जी सल्लागारी शाखा होती त्या सल्लागारी शाखेनं आपला पहिला मसुदा कधी दिला. ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल लॉर्ड वेवेलनं काय केलं होतं त्या ठिकाणी, जे BN राऊ होते, ठीक आहे, BN राऊ यांचे काय केलं होतं, घटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. आणि यांनी काय केलं होतं, एक ड्राफ्ट तयार करून दिला होता. यांनी जो पहिला ड्राफ्ट दिला ना, तो दिला ऑक्टोबर 1947 ला, कच्चा मसुदा ज्याला म्हणतो. ठीक आहे. आणि याचाच जर फायनल ड्राफ्ट म्हटलं आपण, ठीक आहे, फायनल ड्राफ्ट याचाच, तो तुम्हाला दिसेल जानेवारी 48. मग आता आपल्याला काय म्हटलं, जानेवारी 48, तर आपल्या ऑप्शन मध्ये नाही, मग ऑप्शन मध्ये 47च्या तारखा आहे. सो याचं उत्तर काय असेल, 4 ऑक्टोबर 1947. कळलं का? नंबर नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय की भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व. ठीक आहे, काय प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील जे मार्गदर्शक तत्व आहेत, या मार्गदर्शक तत्वानुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी क्रम लावायचा आहे. ओके, चला आता क्रम लावूया. आता हा जो प्रश्न आहे, नॉर्मली काय होत असतं की इथे जो प्रश्न असतात हे क्रम लावायला येतात. म्हणजे आपण मूलभूत कर्तव्यावर आतापर्यंत बघितले आहे. ठीक आहे. आता यावेळी काय केलं त्यांनी, जरा प्रश्न जे आहे, एक प्रश्न फंडामेंटल राईट्सवर, आता 15 प्रश्न विचारले ना इथे, मग 15 प्रश्न विचारले तर इथे स्कोप जरा जास्त होता आयोगाला विचारायला. सो आयोगानं काय केलं, वेगवेगळ्या अँगलला टच केलं. एक प्रश्न तर असा विचारला की जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न वाटला की नेमका कोणत्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात आहे का, त्याच्या संदर्भात बोलूच आपण. ओके, चला आता बघा, लक्ष द्या. काय म्हणते, सर्वात पहिले म्हणते पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा. तुम्हाला माहिती आहे की हा जो आहे मार्गदर्शक तत्वे जी आयर्लंड कडून घेतली आहे आपण, सो त्याच्या संदर्भात विचारला की कोणत्या कलमामध्ये कोणते आहे. म्हणजे नॉर्मली तुम्हाला असं विचारलं की बाबा तू काय कर, याला कलमावाईज सेट कर, आणि जो तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे. इथे विचारलं पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा. तुम्हाला माहित आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा याच्या संदर्भात प्रयत्न जे केले आहेत ते इंदिराजींनी केले आहेत. आणि 42व्या घटना दुरुस्ती 1976 द्वारे आपण काय केलं होतं, 48A टाकलं होतं. कळलं? त्यानंतर सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा, हे तुम्हाला माहिती आहे, हे कशाचं वर्डिंग आहे, हे 44 आर्टिकल काय आहे त्या ठिकाणी 44चं आहे. त्यानंतर जर बघितलं, जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हे तुम्हाला कितीचं वर्डिंग दिसतं, हे तुम्हाला दिसतं वर्डिंग म्हणजे 47चं. आणि त्या ठिकाणी जर बघितलं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल जे घटक आहेत, म्हणजे जर म्हटलं दुर्बल घटक म्हणजे इतर अनुसूचित जाती आणि जमाती, आणि दुर्बल घटक जर म्हटलं तर यांच्या संदर्भात तुम्हाला आर्टिकल काय दिसतं, त्या ठिकाणी 46 दिसतं. मग मला सांगा क्रम कसा लागला पाहिजे, क्रम लागायला पाहिजे की काय म्हणते, अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार क्रम म्हटलं. सो मला सांगा सर्वात पहिले काय यायला पाहिजे, ड यायला पाहिजे. हे निघून गेलं, हे निघून गेलं. 2 नंबर कोण यायला पाहिजे, या ठिकाणी क यायला पाहिजे. सो ड क इथं दिसते, इथं दिसत नाही. सो उत्तर क्रमांक काय असेल या ठिकाणी, उत्तर क्रमांक 3 असेल. कळलं? नंबर नेक्स्ट. पुढे बघा की महाधिवक्त्याच्या संदर्भात असा एकही पेपर नाही की ज्याच्यात महाधिवक्त्याला आयोगाने डिस्कस केलं नाही. ठीक आहे. महाधिवक्ता म्हटलं म्हणजे राज्याच्या बद्दल बोललो की महाधिवक्त्याची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करतात. मला सांगा बरं, भारताचे राष्ट्रपती करतील का? नाही.
महाधिवक्ता काय आहे की राज्याचा जो कार्यकारी मंडळ असतो त्याचा भाग असतो किंवा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो किंवा राज्यपाल वेळोवेळी सोपवतील ते कार्य पार पाडणे किंवा घटनेनं किंवा इतर कायद्यानं जर त्याच्यावर कोणतं कार्य दिलं असेल आणि सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणे अशा संदर्भात तो काय आहे प्रश्न आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, चुकलं. आणि आपल्याला काय पाहिजे होतं राज्यपाल, कारण की त्यांच्या सही शिक्क्यानुसार त्याची वेतन भत्ते पण तेच असतात, त्यांना शपथ पण राज्यपालच देतात आणि त्यांचा जर आपण म्हटलं की त्याला पदावून कोण काढतात तर राज्यपालच काढतात. सो हेच चुकलं. मग आता हे 3 बरोबर असतील. राज्यपालांनी संदर्भित केलेल्या बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात, अगदी बरोबर. राज्यपालांना त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्य पार पाडतात, हे पण बरोबर. आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने कार्य दिली असते ते पार पाडतात, हे कार्य आहेत त्याची. सो उत्तर काय यायला पाहिजे? याचं उत्तर येईल 1, कारण की असत्य विचारलं. नंबर नेक्स्ट, भारतातील उच्च न्यायालयाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं. आता बघा, उच्च न्यायालय आहे, नॉर्मली भारतात जी आहे न्यायिक अधिकारांची विभागणी झाली नाही. न्यायिक अधिकार जे आहेत ते एकात्मिक आहेत, म्हणजे ते केंद्राला मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट झालेले तुम्हाला दिसतात. ठीक आहे. सो आता एक लक्षात घ्यायचं, एकात्मिक न्याय व्यवस्था ही कन्सेप्ट आपण कुठून घेतली? 1935च्या कायद्यातून. आणि 1935च्या कायद्याला जी अभिप्रेत व्यवस्था होती तीच आपण कंटिन्यू करत गेलो. मग बघा, उच्च न्यायालय जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, अगदी बरोबर. मला सांगा, तुमचा MPSCचा मुद्दा असेल, रोजगाराचा मुद्दा असेल, महिला अत्याचाराचा असेल, बालकांच्या असेल, याचिका आपण टाकत नाही का उच्च न्यायालय? टाकतो. सो त्याच्यामुळे विधान बरोबर आहे, पण त्यानं चुकीचं विचारलं. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात, अगदी बरोबर. अरे बाबा, ते राष्ट्रपतीलाच अधिकार आहेत, कळलं का? तो कॉलेजियमचा सल्ला घेऊन त्या प्रकारे करत असतो. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. मग हेच विधान काय आहे? हेच विधान आपल्याला चुकीचं पाहिजे. ठीक आहे, कारण की राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती करू शकत नाही, ते कोण करतात? राष्ट्रपती. सो हे विधान चुकलं. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय 62 आहे, हे तरी म्हणू शकता तुम्ही, कळलं का? चलो, सो याचं उत्तर काय यायला पाहिजे? 3. नंबर नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन, की आता हा क्वेश्चन आपण कितीतरी वेळा, म्हणजे माझे जे युट्यूबवर लेक्चर आहे इथं मी बोलत असतो मी, की भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिन साजरा केला जातो? आणि एक लक्षात घ्या की हा दिन कोणता साजरा केला जातो? पंचायत राज दिन. मतदार दिन तर नाही, तो 25 जानेवारीला आहे. ठीक आहे, पंचायत राज दिन का बरं? कारण की 73वी घटना दुरुस्ती जी आपण लागू केली ती तारीख काय होती? 24 एप्रिल 1993. सो त्याच्यामुळे त्याला कोणता दिन म्हणतात? पंचायत राज दिन. कळलं का रे? ठीक आहे. नंबर नेक्स्ट, आता आहे मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा, यालाच काउन्सिल ऍक्ट म्हणतो आपण. ठीक आहे, मॉन्टेग्यू काय होता? सेक्रेटरी होता, आणि चेम्स्फोर्ड त्यावेळेस आपण बघितलं तर तुम्हाला काय दिसतो? व्हाईसरॉय दिसतो. सो आता बघा, हे दोघं जे होते या दोघांनी काय केलं होतं की भारतीय घटनात्मक सुधारणेच्या संदर्भात अहवाल आणला होता. ठीक आहे, आणि त्या अहवालालाच आपण काय म्हणतो? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड अहवाल म्हणतो. आणि भारतात पहिल्यांदा म्हणजे भारतीय लोकांना प्रशासनात शासनात समावेश करून घेण्याची तरतूद या ठिकाणी होती. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे की हा कधी आला होता? हा आला होता 8 जुलै 1918ला त्या ठिकाणी पब्लिश केला होता, ज्याला आपण भारत सरकारचा कायदा 19 म्हणतो. आणि या दोघांचं त्यात योगदान असल्यामुळे त्याला मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड, आणि काउन्सिलच्या संदर्भात त्याला काउन्सिल ऍक्ट म्हणतो. कळलं का? चलो, नंबर नेक्स्ट. हा प्रश्न ऍक्च्युली इथे काय रे? इथे काय विचारलं की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? मला एक सांगा, हा प्रश्न कशावर आहे? हा आहे फंडामेंटल राईट्सवर. मग मला एक सांगा, भेदभाव करण्यास मनाई कलम 15 म्हणत नाही का की केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकणार नाही. ठीक आहे, सो हे विधान बरोबर आहे. मग आपल्याला काय पाहिजे? अयोग्यरित्या विचारलं तर बरोबर जुळवली आहे, इथं पाहिजे नाही. नंबर नेक्स्ट, संमेलनाचा हक्क नाही. संमेलनाचा अध्यक्ष बघितला तर या ठिकाणी असोसिएशन म्हणजे संस्था वगैरे स्थापन करणे किंवा एकत्र जुळणे. सो 19 मध्ये जे आहे स्वातंत्र्य त्यामध्ये ते दिलेली आहे. सो आपल्याला ब पाहिजे, हे निघून गेलं. ओके, नंतर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क 20 मध्ये आहे का रे? नाही सर, 21 मध्ये आहे. कुठे आहे? 21 मध्ये. सो त्याच्यामुळे काय झालं? हे विधान चुकलं. ओके, आणि एक लक्षात घ्या, घटनात्मक उपाययोजना 32 मध्ये आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मग उत्तर काय असेल? याचं उत्तर क्रमांक 3 असेल. कळलं? नंबर नेक्स्ट, फंडामेंटल राईट्स आणि DPSP वर आतापर्यंत तरी एवढा कठीण तुम्हाला काय प्रश्न तिथं फॉर्म केलेला दिसत नाही. आता क्वेश्चन आला हा. ऍक्च्युली हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला मदत झाली असती तुमच्या कर रचना टॉपिकची इकॉनॉमी मधून. कारण की प्रश्न काय आहे? प्रश्न आहे सूच्यांच्या संदर्भात. सूच्या समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही असं विचारलं. ठीक आहे, काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, बघा लक्ष द्या, विच
ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड. आता इज म्हटल्यावर हे उत्तर तर येणार नाही, दोन उत्तर कधी नसतात. आर म्हटलं असतं तर दोन आले असते. एवढं तर क्लिअर झालं. आता बघा लक्ष द्या, करारनामे कॉन्ट्रॅक्ट्स लक्षात ठेवा काय आहे की जे कॉन्ट्रॅक्ट्स आहे, कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सूची क्रमांक म्हणजे समवर्ती सूची आहे. कुठे 246 आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये 3 आहे. सो 3 मध्ये तुम्हाला सूच्या दिसतात आणि करारनामे कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा 7व्या क्रमांकाचा विषय दिसतो. ठीक आहे. नंतर फॉरेस्ट, आता हे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे कारण की जंगले हा विषय जो आहे हा इंदिराजींनी काय केला होता त्या ठिकाणी ट्रान्सफर केला होता आणि जंगले हा विषय 42व्या घटना दुरुस्ती 1947 न 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि याद्वारे काय केलं होतं 17A नावाचा नवीन विषय टाकला होता समवर्ती सूचित. सो त्याच्यामुळे आपल्याला ब तर पाहिजे नाही. नंबर नेक्स्ट, दिवाळखोरी आणि नादारी, त्याला बँक्रप्सी आणि इन्सॉल्वन्सी म्हणतात. ठीक आहे. आणि हा जो विषय आहे हा समवर्तीतील सूची क्रमांक 9 म्हणजे विषय क्रमांक 9 आहे, एंट्री नंबर 9 आहे. सो आता इथं ड येणार नाही, हे निघून गेलं. आणि एक तुम्हाला माहिती आहे जकात हा जो कर हा जो प्रकार आहे हा राज्याचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे ना जकात नाके जकात कर कोण हे करतं त्या ठिकाणी आकारतं तर सरकार, राज्य सरकार. मग तुम्हाला एक समजायला पाहिजे ना राज्यसूचीवर राज्य कायदा करेल. मग आता राज्यसूचीतला विषय आहे जकातच्या संदर्भात. सो हा राज्यसूचीतला असल्यामुळे या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे, उत्तर क्रमांक क यायला पाहिजे, फक्त क. आणि इथे या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला स्टेट लिस्टमध्ये 59 नंबरचा विषय दिसतो. किती? 59 नंबरचा. कळलं का? उत्तर क्रमांक 3. नंबर नेक्स्ट, आता आयोगानं काय केलं एक थोडासा वेगळा अँगल वापरला आणि खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते असं विचारला. तुम्हाला माहिती आहे सरकारी आयोगाची स्थापना जी होती ती त्या ठिकाणी केंद्र सरकारद्वारा स्थापन करण्यात आली. याला आपण नेहमी डिस्कस करतो. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर या सरकारी आयोगा हा त्रिसदस्य होते. एक सरकारी या तर होतेच त्यामध्ये, त्यानंतर बी शिवरामन आणि SR सेन हे 2 व्यक्ती होते. मग कोण नव्हतं? रामा सुब्रमण्यम नव्हते. आणि काय विचारलं नाही. म्हणजे यावेळेस जर तुम्हाला बघितलं त्याने पॉलिटीमध्ये पाहिजे हो पेक्षा नाहीवर जास्त प्रश्न विचारले. ठीक आहे. सो त्याच्यामुळे थोडासा हा डिफिकल्ट लेवल आपण इथं म्हणू शकतो, पण इतकंही नाही की फारसं कठीण असेल असं. कळलं? तुम्हाला माहित आहे की यांनी काय म्हटलं, या समितीनं म्हटलं होतं ही सरकारच्याच बाजूने झुकली होती, केंद्र सरकारच्या, कारण की हे केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात समिती होती. आता बघा निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. ऍक्च्युअल मध्ये मला एक सांगा की इथे त्याला काय विचारायचं आहे, याला नॉर्मली त्याला भाग तुम्हाला भाग कोणत्या भागात कोणतं कलम आहे एवढंच विचारायचं आहे. कळलं का? आता एक लक्षात घ्या की सर हे कर्तव्य स्पष्ट करणे म्हणजे काय, हा प्रश्न का रिफ्लेक्ट झाला त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण की तुम्हाला माहिती आहे अलीकडे काय सांगितलं, निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या संदर्भात जी केस चालली होती त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एक कॉलेजियम तयार करा आणि एक 3 सदस्य कॉलेजियम त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, ज्याच्यामध्ये पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं कॉलेजियम हे शिफारस करेल. ज्या व्यक्तीची शिफारस करेल त्याचीच नियुक्ती राष्ट्रपती करतील. आणि हे चेंजेस म्हणजे न्यायालयानं घालून दिलेले नियम आहेत. कधीपर्यंत काम करतील की जोपर्यंत त्या ठिकाणी काय केलं जाणार नाही, संसद तसा कायदा करणार नाही. सो त्याच्यापुढे विचारलं. मला एक सांगा 324 कलम हे तुम्हाला या ठिकाणी भाग 10 मध्ये दिसतं का? नाही. तुम्हाला एक तर माहिती आहे ना 42वी घटना दुरुस्ती झाली होती आणि 42व्या घटना दुरुस्तीनं भाग 14A जोडला होता न्यायाधिकरणाचा आणि त्याच्या कलम आहे 323A आणि 323B. मला एक सांगा फक्त की जर 323A आणि 323B हे जर 14A मध्ये दिसत असतील तर हे 10व्या भागात असतील का? नाही. मग आता 14ला लागून कोणता भाग पाहिजे? 15वा भाग पाहिजे. 300 तर तुम्हाला माहित आहे हे तुम्हाला काय तुमचा संपत्तीचा अधिकार कायदेशीर, सो ते 300च्या जवळपासचा सेन्स तुम्ही घेऊ शकता. आणि 298 हे जे आहे ना हे आर्थिक संबंधाच्या संदर्भात आहे, ट्रेड रिलेटेड कलम आहे. सो त्याच्यामुळे निघून गेलं. उत्तर क्रमांक 2 असेल. नंबर नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आला. इथे विचारलं तुम्हाला. आता हा प्रश्न नॉर्मली रुसोवरूनही सुटणार होता तुम्हाला. कोणावरून? रुसोवरून. तेवढं जरी जमलं असतं ना तरीही तुम्हाला जमलं असतं. ओके. आता मला एक सांगा रुसो कुठला आहे रे? तुम्हाला माहिती आहे का स्वातंत्र्य समता हे जे आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की जे फ्रेंच घटनेतून आपण जे 3 गोष्टी स्वीकारल्या, ठीक आहे, फ्रेंच राज्यक्रांतीवर ज्याचा मोठ्या प्रमाणात काय होता व त्या ठिकाणी असं म्हणतो प्रभाव होता, असे व्यक्ती कोण? असे रुसो. रुसो ॲक्च्युली संगीतकार होते, लेखक होते, विचारवंत होते.
ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं, व्यक्तींचे जे स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्याचा फार मोठा तुम्हाला काय केलेला दिसतो, त्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार केलेला दिसतोय. सो त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं, हे जे रुसो आहेत हे रुसो फ्रेंच आहेत. मग तुम्हाला ब दिसायला पाहिजे, हे निघून गेलं, हे निघून गेलं, हे निघून गेलं. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर हॉब्स जे होते, हॉब्स हे ऍक्च्युली यांनी काय केलं होतं, पॉलिटिकल थिअरी सर्वात पहिले मांडली होती. सो ते तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर हायके जे आहेत, ओके, हे काय होते, ऑस्ट्रियन. ऍक्च्युली ऑस्ट्रेलियन नाही पाहिजे होता इथं शब्द, इथं पाहिजे ऑस्ट्रेलियन, कारण की त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियाचा आहे. नंतर ते त्या ठिकाणी काय गेले, ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी गेले. सो त्याच्यामुळे हे पाहिजे. आणि हे नॉझिक जे आहे ते अमेरिकन आहेत. ठीक आहे, नॉझिक कोण आहेत, नॉझिक अमेरिकन आहेत. सो त्याच्यामुळे उत्तर क्रमांक काय येईल, या ठिकाणी 2 येईल. कळलं. नेक्स्ट वन. हा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदे सभागृह नाही. तुम्हाला माहिती आहे विधान परिषद सभागृह आता सध्या 6च राज्यामध्ये तुम्हाला दिसतं. यूपी आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश त्यांनी बरखास्त करा असा ठराव मांडला. त्यानंतर ठिकाणी तुम्ही जर बघितलं बिहार आहे आणि कर्नाटक आहे. कळलं का. मग मला एक सांगा, बिहार दिसतं, कर्नाटका दिसतं, मग कुठे नाही आहे, राजस्थानमध्ये, आणि कुठे नाही आहे, केरळमध्ये. मग आपल्याला उत्तर काय पाहिजे, क आणि ड. नाही असं विचारलं ना. बघा ना रे, किती प्रश्न नाही 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 वरच आले. 15 पैकी बरेचसे प्रश्न नाही वरच आहेत. किती प्रश्न आहेत बघायचे का, बघा, बघू आपण किती प्रश्न नाही वर आहेत. एक मिनिट. ओके, चला. हे बघा, हा होवर आहे, त्याच्यानंतर हा पण होवर आहे, हा पण सकारात्मक आहे. ठीक आहे. हे बघा, असत्य आहे. असत्य म्हणजे या ठिकाणी चुकीचं विचारलं. त्याच्यानंतर कोणतं बरोबर नाही हे चुकीचं विचारलं, 2 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तिसरा नाही, असत्य. चौथा नाही, 5वा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारा 6वा नाही. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट. आता बघा, 61वी घटनादुरुस्ती कोणाला माहित नाही रे. 61वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे, 21 वरून 18 करणं. ठीक आहे. सो त्याच्याहून सोपी प्रश्न सॉल्व्ह होत होता आणि 1 ला 3 असणारी काय होती, 1च होती. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं गुगली असतं. 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं, हे सर्वोच्च न्यायालयात वाद येतील म्हणजे कोणाच्या निवडणुकीच्या संदर्भात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानाच्या संदर्भात. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं 41वी घटनादुरुस्ती, जे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे याचं सेवानिवृत्तीचं वय आधी जे 60 होतं त्यावरून 62 केलं होतं. आणि हे तुम्हाला माहिती आहे 73व्या घटनादुरुस्तीने काय केलं, त्रिस्तरीय पंचायत राज केलं. सो काय उत्तर आहे, सो एका याच्यावरूनच लागतं. नंबर नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे सरपंचाचे कर्तव्य आणि अधिकार. ऍक्च्युली हा प्रश्न माहिती कुठून आला, या प्रश्नाचा सोर्स आहे महाराष्ट्र, म्हणजे जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होता, ज्याला आपण 2012 पासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणतो, त्याचं कलम 38 आहे. आणि त्या 38 मध्ये ही कर्तव्य दिली आहे. किंवा यशदा काय करत असते, सरपंचांना वेळोवेळी ट्रेनिंग देत असते. मी सरपंच, मी जनसेवक नावाची एक पुस्तिका आहे प्रत्यक्ष जनतेतून निवडलेल्या सरपंचासाठी. सो तिथून हा क्वेश्चन आला. त्या पुस्तक म्हणजे कलम 38 मध्ये जर बघितलं तुम्हाला कर्तव्य काय दिसते बा, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, हे तर ऍक्च्युली सरपंचाचं कामच आहे, त्याच्यामुळे हे पाहिजे. आणि मी तुम्हाला सेमिनारमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी टीचिंगमध्ये सांगत असतो की जर असे प्रश्न आले तर यापैकी नाही हे उत्तर द्यायचं, कारण की आता या गेल्या 4 वर्षातले प्रश्न बघा तुम्हाला असेच दिसतात. नंबर नेक्स्ट. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, बरोबर आहे, संरक्षण करायला तो बसलाच आहे. ठीक आहे. आणि नंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. तुम्हाला माहिती आहे ना की जे समित्या असतात ग्रामपंचायतच्या, म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती वगैरे, तिथं सरपंच असतो. सो त्याच्यामुळे हे 3ही काम आहे. कोणतं अयोग्य नाही, अयोग्य आहे असं विचारलं तर यापैकी एकही अयोग्य नाही. सर्वच्या सर्व काय आहे त्या ठिकाणी त्याचे कार्य आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे काय होते, तुमचे राज्यव्यवस्थेवर प्रश्न होते. सो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विथ रेफरन्स, ठीक आहे, जो संदर्भ आहे प्रॉपर त्या संदर्भासहित विश्लेषण सांगितलं. जर प्रश्न सॉल्व कोणते कॅन्सल होतील तर त्याचेही तुम्हाला संदर्भ दिले आहेत. सो चांगल्या प्रकारे आता तुमचा स्कोर आला असेल, तुम्ही आता चांगल्या प्रकारे मेन्स करा आणि यावेळी मेन्समध्ये सुद्धा तुमचं नाव असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.